माझी इच्छा आहे की हा वाद वाढू नये. पण जर भाजपने राडा करण्याचा प्रयत्न केला, कुठेही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल. तुमच्याकडे संख्याबळ आहे ना, मग तुम्ही दोन बोगस पद कशाला निर्माण केलेत? संख्याबळ तुमच्याकडे तर चांगलंच आहे. निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? ते ॲनाकोंडा आणि दोन विषारी साप ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हटवायचं आणि स्वतःकडे ठेवायचं. को एक्झिस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये. इंडिगोचा फटका सगळ्यांनाच बसला, तुम्हाला स्वतः बसलाय. कसं पाहता तुम्ही ज्या पद्धतीने मला वाटतं अनेकांना पोहोचता आलं आहे. आम्हाला सुदैवाने दुसरं एक विमान मिळालं, पण देशभरात गेल्या 2-3 दिवसात अनेक असे लोक होते जे वेळेवर त्यांच्या कार्यक्रमाला किंवा महत्वाच्या इव्हेंट्सना पोहोचू शकले नाहीत. आपण पाहतो जो काही गोंधळ सगळीकडेच उडालेला आहे. आता याच्यात नेमकं जबाबदार कोण? इंडिगोच्या सगळ्या पूर्ण गोंधळामध्ये ठीक आहे, सीओला तुम्ही एक शोकॉज नोटीस पाठवलेली आहे, पण जे मंत्री महोदय आहेत ते देखील याच्यात जबाबदार नाही आहेत का? त्यांचं हे कर्तव्य नाही का पाहणं की जे त्यांनी गाईडलाईन्स काढलेले आहेत त्याला पालन त्याचं होत आहे, सेफ्टी नॉर्म्स तोडले जात आहेत. या काही गोष्टींवर मला वाटतं केंद्र सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे. सीओनी म्हटलं आहे जर समजा विमान नाही आहे तर समृद्धीने यावं. बरोबर आहे, पण आमच्यासारखी किंवा आपण इथे अधिवेशनात येणारे येऊ शकतो, पण काल आपण पाहिलं असेल एक जोडपं त्यांनी डिजिटल लग्न केलंय. कितीतरी लोक आपण पाहताय, हाल पाहताय, त्रस्त किती आहेत आणि कुठेही काही माहिती नव्हती त्या दिवशी. म्हणजे ते थट्टा म्हणून बोलायला चांगलं आहे की तुम्ही ह्याच्यानी या आणि त्याच्यानी या, कोण वंदे भारतनी या, हे सगळं ठीक आहे, पण जे एव्हिएशन सेक्टर 2014 पर्यंत आपण पाहत होतो केवढे तरी विमानं, वेगळे वेगळे एअरलाईन्स होत्या. 2014 नंतर काय झालं की याच्यात मोनोपली यायला लागली. का मारलं गेलं सेक्टर? दुसरी धक्कादायक गोष्ट ही देखील आहे, आपण पण ह्याचा अभ्यास करा. अनेक आपल्या देशात जे नवीन एअरपोर्ट्स उडानमध्ये बनवलेले आहेत ते एअरपोर्ट्स त्याच्यावर हजारो कोटीचा खर्च झालाय आणि आता बंद आहेत. कामगार सेनेचा वाद मोठा उफाळलेला आहे. आज बैठक सुद्धा घेतली उद्धवजी साहेबांनी. कसं पाहता हा वाद पुढे हळूहळू वाढत जाणार? माझी इच्छा आहे की हा वाद वाढू नये. पण जर भाजपने राडा करण्याचा प्रयत्न केला, कुठेही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल. ह्याच्यात एक आपण टॅक्टिक पहा. भाजप असं करतं, मुंबईत आता 2 पंचतारिका हॉटेलमध्ये केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पोलीस बंदोबस्त लावतं आणि त्यांच्या मागून SRPFच्या मागून लपून हे भाजपची काही टोळी येते आणि स्वतःचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न करते. ह्याच्यातून 2 गोष्टी येतात. एक, स्वतः काही करण्याची हिंमत नाहीये, पोलिसांचा वापर केला जातो. पण दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सरकारी बाकीचं पण म्हणजे यंत्रणा, मग महानगरपालिका असेल वगैरे, त्याच्या माध्यमातून तिकडचे हॉटेल्स असतील, इंडस्ट्रीज असतील, त्याला दमदाटी केली जाते. आणि ही दमदाटी केल्यानंतर आपण पाहताय तिकडचं वातावरण कसं खराब होतं. म्हणजे येणारं जे पर्यटन देखील आहे ते देखील भाजप घालवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून करत आहे. जसे उद्योग गुजरातला पळवले तसं पर्यटन देखील पळवण्याचा प्रयत्न आहे. उद्धव साहेबांना असे म्हटलं तर विरोधी पक्ष नेता नसेल तर उपमुख्यमंत्री नसावं. तर त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे संख्याबळ जुळत नाही, त्यासाठी तुम्ही काम करा, आमच्या रडत बसण्यापेक्षा. नाही, पण तुमच्याकडे संख्याबळ आहे ना, मग तुम्ही दोन बोगस पदं कशाला निर्माण केलीत? संख्याबळ तुमच्याकडे तर चांगलंच आहे. निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? सर हिंदी में जानना चाहेंगे आपके मित्र पक्ष जी एक ये पूरा होने दीजिए फिर आता हूं. विरोधी पक्ष नेता नाही आहे. दुसरीकडे विरोधकांना यावेळेस बंगले सुद्धा दिले गेलेले नाही आहे. त्यामुळे ते भास्कर जाधवांनी असे म्हटलं की आम्ही रस्त्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं. म्हणजे हे सगळं जे वातावरण आहे ते बघा, तुम्हाला सांगतो ह्याच्यातून जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप आणि त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत म्हणजे ॲनाकोंडा आणि 2 विषारी साप ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हटवायचं आणि स्वतःकडे ठेवायचं. को एक्झिस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये. आणि आम्ही कशासाठी भांडतोय? आम्ही पदांसाठी भांडतच नाही होत. आपण पहा, लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे ते नाही ठेवत, त्याच्याने 2 खोटी पदं निर्माण केली. चला, त्याच्यासाठी पण आम्ही भांडत नाही होत. पण जे आम्ही सतत मागे लागलोय की कर्जमुक्ती द्या, कर्जमुक्ती द्या, ते तरी द्या ना तुम्ही. एवढं सगळं तुमच्याकडे आहे ना, कर्जमुक्ती तर द्या शेतकऱ्याला. विरोधी पक्ष दिशेहीन झाला असं राज्यातील चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद आहे. त्यांना आता उद्या परवाकडे एका आठवड्याचं अधिवेशनात दिसेल. उद्धव साहेब कामकाजात सहभागी होतील का काही? 100% होणार आहे. आपके मित्र पक्ष उद्धवजींनाच सीएमनी म्हटलं आहे की उद्धवजी धरून म्हणजे उद्देशून म्हटलं. अच्छा, म्हणजे धरून नाही ठेवलं ना? नाही नाही, अशा पण बातम्या खूप होत्या. इंडिगोच्या विमानाने ते फिरत नाही, त्यामुळे ते मला वाटतं सीएम साहेब स्वतः 2 प्रायव्हेट चार्टर करून आलेले आहेत, बॅक फोर्थ झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं त्यांनी जाऊ नाही. काढायला गेलं तर खूप काही निघू शकतं. दिल्लीत पण आता नवीन बंगले झालेत.